पेपर घेतला इथून तो पुस्तक घ्यायचं, त्याला मध्यभागी ठेवायचं. असं हे दोन्ही जोडून घ्यायचे, जोडून घेतले असं ठेवायचं. ठीक आहे, याला असं करायचं. शेवटचं पान काढायचं. ही इकडचं माप आणि इकडचं माप पण सारखं करून घ्यायचं. शेवटचं पान काढलं असं फोल्ड करायचं. ठीक आहे, झालं. याला असं टाकून घ्यायचं. याला उचलायचं, इकडे आणायचं. इकडे आणून असं धरून असं करून त्याला समजा पहिल्याच पानाला एकच पान घ्यायचं, फोल्ड करायचं. केलं फोल्ड. हां, हे फोल्ड केलं असं झालं की इथं थोडंसं याला असं कापून घ्यायचं. याला पण असं थोडंसं कापून घ्यायचं. याला सुद्धा असं थोडंसं कापून घ्यायचं. याला पण असं जास्त थोडंसं कापून घ्यायचं. याचा आता याला असं वरी धरायचं. हे जे पान आहे त्याला असं एकदम घालायचं, बरोबर. आणि हे इकडचं हे पण थोडं कापून घ्यायचं. पुस्तक नाही कापायचं, कापायचं असं काढून घ्यायचं. त्याला कापायचं आणि काढून घ्यायचं. ठीक आहे. आता याला असं करून असं फोल्ड करायचं. केलं फोल्ड. पेपर लावायचं नाही कोणीच. असं फोल्ड करायचं. असं फोल्ड केलं, इकडून झालं. आता असं धरायचं. मी सांगतो हे असं टाकलं, पुन्हा असं करायचं आणि असं लावायचं. पुन्हा आता इकडची बाजू घ्यायची, राईस वरचा चिमचेक करायचं. असं घ्यायचं. लावायचं राहिले असं घ्यायचं. आणि मग याला थोडंसं दाबून घ्यायचं, म्हणजे चिपकायचं काम पडत नाही. ओके, जरा त्या आता किती काही करा त्याला निघत नाही. ओके, तर हे रुद्राक्षाचं एक पुस्तक तयार झालं.